नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा बाहेर येतो तर लगेच जो मॅकॅनिक जवळ त्याने गाडी दुरुस्त करण्यासाठी दिलेली असते तर तो गाडी घेऊन घरी येतो आणि अगदी परफेक्ट करून गाडी आणली, अगदी चकाचक करून आणली. रस्त्यावर जर काढली, लोकांनी जर बघितली, लोकांना असे वाटेल की नवीन घेतली की काय. तर अद्वैत म्हणतो की हो, पॉवर सेटिंगचा जो प्रॉब्लेम होता तो तुम्ही चेक केला, दुरुस्त केला का व्यवस्थित. तेव्हा मॅकॅनिक म्हणतो की हो, सांगता काय. अहो, जर रस्त्यावर काढली तर टांगा पलटी घोडे फरार असे होईल. अद्वैत म्हणतो की अहो, काही कसे बोलतात. तेव्हा तो मॅकॅनिक म्हणतो की नाही, अहो सर, बोलण्याची पद्धत आहे. आणि गाडीची चावी तो अद्वैतच्या हातात देतो. तर अद्वैत म्हणतो की आय होप आता काम व्यवस्थित झाले असेल, मागच्या वेळी सारखा गोंधळ तर नाही ना झाला. तेव्हा तो मॅकॅनिक म्हणतो की नाही साहेब, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला ही गाडी किती प्रिय आहे ती. अहो, मागच्या वेळेस थोडासा गोंधळ झाला होता कारण माणूस नवीन होता, पण आता मात्र तुम्ही गाडी व्यवस्थित चालून बघा, मागच्या वेळी सारखा घोळ नाही होणार. आणि रस्त्यावर एकदा गाडी सुरू झाली तर बघा की कशी झपझप चालते ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तुम्ही हा पेमेंट तुमच्या ऑनलाईनच होईल. तेव्हा तो मॅकॅनिक म्हणतो की ठीक आहे आणि गाडी देऊन ते निघून जातात. तेव्हा अद्वैत सुद्धा आतमध्ये निघून येतो तर कला ही चहा घेत असते. तेथे अंजू ऐवजी दुसरी नोकर आलेली असते आणि कला तिला लिस्ट लिहिण्यासाठी सांगत असते. तेव्हा मात्र कला तिला विचारते की अगं, पण तू आजोबांना त्यांच्या सकाळच्या गोळ्या दिल्यात का. तेव्हा ती म्हणते की नाही. कला म्हणते की ते राहून दे, मी करते, तू जा अगोदर आजोबांना गोळ्या दे. तेव्हा ती नोकर आतमध्ये निघून जाते. त्यानंतर अद्वैत येतो. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो, खरे मला एक कप कॉफी पाहिजे नव्हती. तर कला म्हणते की हो, देते. तेव्हा कला उठते आणि कॉफी करण्यासाठी आतमध्ये जायला निघते. तर अद्वैतच्या लक्ष देते की नको, हिने जर मागच्या वेळी सारखी मला कडू कॉफी दिली तर मग कशाला हिची कॉफी. म्हणून अद्वैत लगेच तिच्या मागे जातो आणि खरंच मला कॉफी नको असे म्हणतो. राहून दे मला कॉफी नको. तेव्हा कला म्हणते की काय रे, काय राहून दे म्हणतो. एकदा कॉफी मागतो आणि परत राहून दे असे म्हणतो. आणि आता विचार सुद्धा चालू आहे, मनातल्या मनात बोलणं सुद्धा सुरू आहे, काय रे, तुला काही काम नाही का, म्हणून असा विचार करतो की खूप काम आहेत म्हणून असा विचित्र वागतोस की काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, काही नाही, आय एम ओके. तर कला म्हणते अरे थांब, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. तर अद्वैत म्हणतो की नको, तू मला परत कडू कॉफी देशील. त्यावर ते ऐकून कला म्हणते की काय रे, तू अवतर असा आणतोस की मी रोज तुला कडू कॉफी पिण्यासाठी देते. अद्वैत म्हणतो की अगं, त्या दिवशी तर तू दिली होती कडू कॉफी पिण्यासाठी. त्यावर कला म्हणते की अरे, तू सुद्धा एक एक दिवशी एक एक गोष्ट नवीन करतो, मग याचा अर्थ मी तुला अशी कायम बिचकून नाही राहणार. त्यावर अद्वैत म्हणतो की अगं, प्रत्येक गोष्टीत मी अलर्ट असतो. त्यावर कला म्हणते की अरे, तू अलर्ट राहत, परंतु दरवेळेस मात्र मी तुला कडू कॉफी नाही पाजणार. मी सुद्धा पुन्हा काहीतरी नवीन करू शकते, परंतु आता मात्र तू टेन्शन घेऊ नको. आता मी तुझी हवी तशीच कॉफी तुला देते रोजच्या सारखी. तेव्हा अद्वैत आपल्या रूम मध्ये निघून जातो तर कला त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. कला म्हणते की हे बघ, पटकन कॉफी पी आणि चल माझ्या बरोबर, मला तुझी मदत हवी आहे. त्यावर अद्वैत तिला विचारतो की काय, कुठे. त्यावर लगेच कला म्हणते की अरे, किती घाई, अगोदर स्वतःची आवरून घे आणि मग मी तुला सांगते की कुठे जायचे ते. कॉफी पटकन पिऊन घे चल अगोदर. तेव्हा अद्वैत विचार करतो की ही आती आगाऊ मला सारखी सारखी का तेच म्हणते की कॉफी पिऊन घे, कॉफी पिऊन घे. नक्की हिच्या मनात काय आहे. म्हणून तो कॉफीच्या कपाकडे बघत असतो आणि लगेच कॉफीचा कप उचलतो आणि कलाला म्हणतो की हे बघ, अगोदर तू पिऊन घे. तेव्हा कला म्हणते की का, आणि मला नकोय. तर अद्वैत म्हणतो की नाही अगं, पी. त्यावर कला म्हणते की अरे, मला जर प्यायचे असते तर मी चहा करून प्यायले असते, मला कॉफी नाही आवडत. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की तुला काय हवं हे मी तुला विचारले का, मला फक्त खात्री करून घ्यायची आहे की कॉफी बरी आहे का, त्यामुळे तू अगोदर पी, मग नंतर मी पितो. तेव्हा कला म्हणते की काय रे, तुझ्या आईने तर काल मला विचारले होते की काय ग, माझा मुलगा तुला शाळेत जातो असे वाटते का. हो, तो 5वीत नाही तर 4थीत जातो असे मला वाटते. त्यावर अद्वैत म्हणतो की थँक्यू सो मच. अगोदर तुम्हाला म्हटली होती की मी 3रीत आहे, परंतु तू मला 4थीत ढकलल्याबद्दल थँक्यू. त्यावर कला म्हणते की हे बघ, तू मला त्रास देऊ नको, पटकन ही कॉफी पिऊन घे. त्यावर लगेच अद्वैत चिडून म्हणतो की काय ग, तू तर मला सारखी सारखी म्हणते की कॉफी पी, कॉफी पी, म्हणून मला चेक करायचे की कॉफी व्यवस्थित आहे की नाही. तू ही कॉफी पिल्याशिवाय मी ही कॉफी पिणार नाही, हे फायनल. तेव्हा कला अद्वैतच्या हातातील कप घेते आणि कॉफीचा एक घोट घेते आणि हे बघ, कॉफी अगदी छान आहे, नेहमी सारखी, अगदी तुला आवडती तशी, कडू वगैरे काही नाही, मग चल आता पिऊन घे. तर अद्वैत लगेच म्हणतो की पण आता ही कॉफी उष्टी झाली, मग मी कशी पिऊ. तेव्हा कला रागवते आणि हे बघ, मी काही तुला दुसरी नवीन कॉफी करून देणार नाही आणि लाडात येऊ नकोस.
अद्वैत म्हणतो की अगं नवीन बनवून देऊ नकोस, परंतु हीच कॉफी दुसऱ्या मगामध्ये ट्रान्सफर करून दे. तेव्हा कला खूप चिडते, म्हणजे अच्छा मी आता परत खाली जायचे आणि किचनमधून एक नवीन दुसरा कप घ्यायचा आणि त्यात ती कॉफी ओतायची आणि परत वर येऊन तुला तो कप द्यायचा. अशी इच्छा आहे का तुझी? त्यामुळे नाही जमणार. तुला जर प्यायचे असेल तर पिऊन घे. आणि काय तू पिणार आहे की नाही? एकतर इतक्या मेहनतीने मी ही कॉफी बनवली, ही कॉफी पिऊन घे. तर अद्वैत म्हणतो की नाही. तेव्हा कला म्हणते की अरे मग मी ह्या कॉफीचं काय करू? तेव्हा अद्वैत म्हणतो की काही सुद्धा कर, नाहीतर फेकून दे. कला म्हणते की चांदेकर अरे कसे आहे की मी त्या परिस्थितीतून आलेले आहे, तेथे असे वाया घालवणे फेकून देणे आम्हाला नाही परवडत आणि चल मग पिऊन घे. तर अद्वैत म्हणतो की नाही पिणार. तर कला म्हणते की ठीक आहे आणि कला लगेच ती कॉफी पिऊन घेते आणि म्हणत असते की खरंच या चांदेकराचे खूप नखरे आहेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे हा. कशाचीही आणि कोणत्याही वस्तूची याला अजिबात किंमत नाही. अगदी रागाने त्याच्याकडे बघत कॉफी पित असते. तेव्हा तिच्या डोक्यात एक विचार येतो आणि तिला खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे सोहम हा काजलला फोन करतो. काजल थोडी डिस्टर्ब असते, कारण संगीताने जे काही केलेले असते त्यामुळे ती नाराजच असते. सोहमचा कॉल उचलते आणि हॅलो बोल ना असे म्हणते. सोहम विचारतो की काय डायरेक्ट सोहम म्हणजे तू बोल ना असे. अगं तू तर मला असे वाटले होते की बोल ना मित्रा. अरे काय कशाला फोन केलास मित्रा असे विचारले असते असे मला वाटते. तेव्हा काजल म्हणते की अरे सोहम फोन तू केला होता, मग बोल ना काय काम होते आणि काय झाले बोल ना. तर सोहम म्हणतो की मी तर सहज फोन केला होता, परंतु तू तर जरा काळजीतच वाटते, काय झाले. तेव्हा काजल लगेच सोहमला सर्व सांगायला लागते की कलाताई आणि अद्वैत दाजींचं जे सुरू आहे ना त्यामुळे आईचा तर अजिबात मूड नाही. ती काहीतरी मेजल फिलस म्हणजे तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ते ऐकून तर सोहमला धक्का बसतो. सोहम विचारतो की काय आणि अगं हे सर्व झाले कसे. आणि तेवढ्यात संगीता काजलला आवाज देते. तर काजल म्हणते की हो आई आले लगेच. काजल म्हणते की हे बघ मित्रा आता मी घरी आहे, मी आता नाही बोलू शकत, आपण या विषयावर नंतर बोलूयात, आता मी फोन ठेवते. त्यामुळे सोहमला सुद्धा टेन्शन येते. त्यानंतर इकडे कला ही अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे चल ना माझ्यासोबत लगेच. अरे मला सामान आणायचे, एकतर खूप पिशव्या आहेत आणि पिशव्या इतक्या मला आणता येणार नाही. मार्केट पासून इथपर्यंत आणताना माझे हात दुखतात आणि मार्केट पासून इथपर्यंत चालत येणं हे तर शक्य नाही आणि रिक्षा सुद्धा येत नाही. तर अद्वैत म्हणतो की मी कशाला, मी नाही येणार आणि मी कशाला पाहिजे. तर कला म्हणते की काय रे तू जेवण तर करतोस ना घरामध्ये, म्हणजे आपण सर्वजण जेवतो, जेवायला पक्वान नसते, मग ते बनवण्यासाठी महिनाभराचे सामान आणावे लागते आणि त्याची यादी असते. मग त्या सामानामध्ये किती धान्य असते, किती भाज्या लागतात, किती धान्य लागतात, किती साखर लागते, किती गुळ लागतो आणि जे काही ओट्स तुला लागतात ते सर्व मी एकटी घेऊन येऊ का आणि मी या घरात का आहे, कशासाठी आहे, इथपर्यंत तुला प्रश्न पडत असतात. मग मी तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांसाठी एवढं सर्व काही करते, मग तू फक्त माझ्यासोबत येऊ सुद्धा शकत नाही का? अरे जर गाडीतून गेलो तर पटकन सामान घेता येईल आणि पटकन पिशव्या गाडीत ठेवता येतील आणि पटकन घरी सुद्धा येता येईल, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करते. अरे तू तर माझ्याबरोबर चांगला वागतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो, मग निदान एक रिक्वेस्ट म्हणून तू माझ्याबरोबर नाही येऊ शकत का, की तू तुझे खरे रंग दाखवतोस. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की अगं किती तुझे हे नाटक करशील, महिनाभराचे सामान आणायचे, महिनाभराची बोलायची गरज नाही. तेव्हा कला म्हणते की अरे असे कसे, तुला समजायचे म्हणल्यानंतर किती गोष्टी बोलावे लागतात, ती साधी गोष्ट वाटले की काय. तर अद्वैत म्हणतो की बात नाही आणि मला सर्व गोष्टी समजावून सांगावे लागतात आणि तुला तर माहितीच आहे की मला प्रोफेशनल लागते. आणि काय ग तुम्हाला विचारले का मी फ्री आहे का म्हणून. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर मला तुझ्याबरोबर कसलाही वाद घालायचा नाही, एकतर खूप काम आहे, ती काम मला पटापट करायची, त्यामुळे तू माझ्यासोबत चल की मी आजोबांना सांगू का मग. तेव्हा लगेच अद्वैत चिडतो आणि एकही शब्द बोलू नको, काही झाले तरी लगेच आजोबांचे नाव काढायचे आणि आजोबांचे नाव काढल्यानंतर मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकतो, हे तर तुला चांगली सवय झाली. तेव्हा कला म्हणते की अरे प्रश्नच नाही आणि प्रत्येकाकडे कोणते धारदार शस्त्र आहे हे त्याला माहितीच पाहिजे, तरच आपण या जगात नीट जगू शकतो. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की अगं हे तू बोललीस म्हणजे तू इतकी जगातील स्वावलंबी आणि स्वतंत्र विचाराची आणि अस्त्र बाळणारी खरे आहेस ना तू. तर कला म्हणते की हो आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो की मग कर स्वतःचे मॅनेज. तेव्हा कला म्हणते की अरे तुला गाडी येते म्हणून मी तुला रिक्वेस्ट कर आणि तू तर सारखा माझच दाखवतो. तर अद्वैत म्हणतो की काय मी आणि माझ दाखवतो, तू तर एवढी सर्वांना शहाणपणा शिकवत असते, सगळे नाटक
सर्वांना ते नाटक शिकवत असते आणि सर्व काही तुलाच येते असे दाखवत असते। मग तुला साधी ड्रायव्हिंग करता येत नाही तर कला म्हणते मला ड्रायव्हिंग करता येते, फक्त माझी प्रॅक्टिस नाही आणि कधी आमच्याकडे 4 चाकी नव्हती त्यामुळे मी कधी चालवलेली नाही, पण आमच्याकडे मात्र 2 चाकी स्कूटर होती। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की अगं तू तर चवरून चांदेकरला ओळखते, पण 2 चाकीवरून 4 चाकी तुला चालवता येत नाही का? अगं हे काही तुझ्यासाठी कठीण नाही, तू जर ठरवले तर तू ते सुद्धा करू शकली असती, पण नाही तू केले नाहीस कारण तू आळशी आहे। कला म्हणते की ए तर अद्वैत म्हणतो की बोल, काही राहिले असेल तर बोलून घे आणि मी नाही येणार। कला म्हणते की अरे मी तुला बोलले की तू माझ्या सोबत चल, मला तुझी मदत हवी आहे। त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की नाही येणार, लगेच आतमध्ये निघून जातो। तर कलाला खूप राग येतो, खरंच किती माज आहे याला, सारखा मला माज दाखवतो काय, थांब आता बघ की मी काय करते ते। तेव्हा कला लगेच टेबलवरील त्याची गाडीची चावी घेते आणि आपली बॅग घेऊन निघून जाते। त्यानंतर अद्वैत बाथरूम मधून बाहेर येतो आणि आपला कोट घालत तो लगेच गाडीची चावी घ्यायला जातो, परंतु तेथे मात्र गाडीची चावी नसते। तेव्हा अद्वैत विचार करतो की गाडीची किल्ली कुठे गेली असेल आणि तेव्हा त्याच्या लक्षात येते की खरेने नेमकं गाडीची चावी नेली की काय, म्हणून तो धावतच लगेच बाहेर येतो। तोपर्यंत कला ही गाडीमध्ये बसते तर अद्वैत तिला आवाज देत असतो की खरे अगं खरे थांब, मी येतोय तुझ्या सोबत, जाऊ नको। परंतु कला मात्र काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी ती गाडी चालू करते आणि गाडी घेऊन जाते। तर अद्वैत धावतच येतो, अगं तू थांब, परंतु कला मात्र निघून येते। परंतु कलाला मात्र व्यवस्थित गाडी चालवता येत नसते, म्हणून ती गाडी इकडे तिकडे चालवत असते आणि खूप घाबरलेली असते आणि सर्वांना रोडवरील लोकांना आवाज देत असते की बाजूला व्हा, मला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही। रोडवर मात्र खूप गर्दी असते आणि कला तर खूप घाबरून जाते आणि मोठ्याने ओरडत असते की अहो काकू बाजूला व्हा, हॉर्न सुद्धा वाजवते। गाडी तर भरधाव वेगाने इकडे तिकडे धावत असते, नेमकं ब्रेक कुठले हेच तिला दाबायचे कळत नाही। तेव्हा ती गाडी घेऊन जात असते, परंतु ब्रेक कसे दाबावे हे तिच्या लक्षात येत नाही, म्हणून ती खूप घाबरते। तर इकडे अद्वैत बाहेर येतो तर तेथे काकांची आईंची कुणाचीच गाडी नसते, मग आता हिच्या मागे जाऊ कसा, म्हणून त्याला खूप टेन्शन येते। आणि तेवढ्या सोहम बाईकवरून येतो तर लगेच तो अद्वैत सोहमला थांबवतो, अरे सोहम बरं झालं की तू आला म्हणून, चल मला तुझी मदत हवी आहे, म्हणून तो सोहमच्या पाठीमागे बसतो। अरे लवकर चल, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, अरे गाडी का बंद पडली, गाडी अगोदर चालू कर। तेव्हा सोहम म्हणतो की अरे पण झाले तरी काय। तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की अरे वाटेत मी तुला सर्व सांगतो, अगोदर गाडी तर सुरू कर, अरे लवकर चल, म्हणून खूप घाई करत असतो। आणि तेवढ्यात सोहम गाडी चालू करतो आणि अद्वैतला घेऊन जातो आणि अगदी फास्ट घे असे म्हणत असतो। तर इकडे कला रोडने लोकांना म्हणत असते की बाजूला व्हा, मला गाडी येत नाही, म्हणजे येते बाजूला व्हा, असे नेमकं तिला काय बोलू आणि काय करू हे सुचत नाही। आणि तेवढ्यात समोरून एक बाईक येते आणि तो माणूस गाडी चालवत येतच असतो। तर कला त्याला म्हणत असते की बाजूला व्हा आणि तेवढ्यात ती गाडी समोर येते आणि कलाचे ब्रेक लागते। तेव्हा अपघात होण्यापासून टळतो, तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो, परंतु ती तर खूप घाबरून जाते आणि तो बाईकवाला हा त्या कलाच्या गाडीला आदळून खाली पडतो आणि अरे देवा मेलो असे म्हणत असतो। तर आजूबाजूचे लोक त्याच्याजवळ धावत येतात, कला तर बिचारी खूप घाबरते। तेव्हा तो माणूस ओरडत असतो की धरा त्या बाईला, तिने मला धक्का दिला। तेव्हा लगेच कला म्हणते की अरे बापरे आता मी काय करू। तो माणूस खूप ओरडत असतो की त्या बाईला कोणीतरी धरा, तिने माझ्या अंगावर गाडी घातली। तेव्हा कला गाडीच्या खाली उतरते आणि अरे बापरे दादा सॉरी, लागले का तुम्हाला असे विचारू लागते आणि त्याच माणसाला विचारते की काय झाले, तुमची गाडी खाली कशी पडली। तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम गाडी चालवता येत नाही तर कशाला चालवतात, रस्त्यावर गाडी चालवतात तर तुम्हाला कळत नाही का कशी चालवतात म्हणून। रस्त्यावरच्या लोकांचा जीव वेठीस धरला, कुठून येतात एक जण, लायसन्स आहे की नाही। तेव्हा ज्या माणसाला लागलेले असते तर तो माणूस म्हणतो की नाही, या अशा लोकांना दुसऱ्याचा जीव घेणे लायसन्स घेऊनच फिरत असतात। तेव्हा कला म्हणते की नाही हो दादा असे नाही। तर तो माणूस म्हणतो की माझी भजी सांडलीत, मला एकतर उडवलेत आणि गाडीचे सुद्धा किती नुकसान झाले। तेव्हा कला म्हणते की दादा 1 मिनिट, अहो माझ्या गाडीने तुमच्या गाडीला धक्का सुद्धा नाही दिला, असे का करता तुम्ही, मी वेळेतच ब्रेक मारला होता, मी ब्रेक दाबायला आणि तुम्ही खाली पडायला अगदी एकच वेळ झाला, माझ्या गाडीमुळे तुम्ही पडलात नाही, तुम्हाला काही चक्कर आली का, तोल गेला का तुमचा। तेव्हा तो माणूस म्हणतो की काय बोलतात मॅडम, तुमच्यासारखी श्रीमंत लोक आहेत ना, यांना माझच असतो की गरीबाची गाडी उडवण्याचा। अहो तुम्ही आत्ता गाडी चालवतात, कित्येक वर्षापासून मी गाडी चालवतो, या अगोदर कधीही माझा अपघात झालेला नव्हता, मग आजच बरा झाला। तर कला म्हणते की अहो दादा तुम्हाला तर लागले सुद्धा नाही। तेव्हा तो माणूस म्हणतो की काही
काही बोलू नका, तुम्ही श्रीमंत घरातील माणसं, बंगल्यातील, तुमच्या डोक्यात फक्त पैशाचा माज असतो. एकतर गाडी चालवता येत नाही, मग कशाला ती गाडी चालवता तुम्ही? वाहतुकीचे नेम माहिती नाही, खिशात पैसा आणि डोक्यात माज, मग याचे काय की गाडी येते किंवा नाही येते. तेव्हा कला म्हणते की दादा काही कसे बोलता तो तुम्ही? अहो मी श्रीमंत घरातील सुद्धा नाही आणि ही गाडी सुद्धा माझी नाही. खरं सांगायचं तर मी बरोबर सरळ रस्त्याने चालले होते. एकतर तुम्हीच तुमची गाडी समोर आणली आणि तुम्ही ज्या साईडने आलात, ब्रेक दाबलात आणि तुम्हीच अचानक गाडी समोर पडलात. त्यामुळे तुम्हीच मला वाहतुकीचे नेम वगैरे सांगू नका. त्यावर तो माणूस म्हणतो की मी तर माझ्या वाहतुकीच्या नियमाप्रमाणेच गाडीतून येत होतो, तरी सुद्धा तुम्ही माझ्या गाडीवर चारचाकी घातली, ही कोणती पद्धत आहे तुमची? आणि म्हणतात की वाहतुकीचे नेम मोडले नाही म्हणून. आणि काय हो, स्वतःला तुम्ही श्रीमंत नाही असे म्हणतात, मग एवढी मोठी गाडी घेऊन भाजी घ्यायला कोण येतात मग? तेव्हा कला म्हणते की अहो दादा तुम्ही मुद्दा सोडून दुसरीकडे भरकटू नकास. अहो मी तुम्हाला काय म्हणते की तुम्हीच रॉंग साईडने समोरून आलात आणि तुमच्याच गाडीचा ब्रेक दाबून तुमचाच तोल गेला आणि धपकन खाली पडलात आणि मलाच म्हणतात की माझ्या गाडीला धडक लागून तुमची गाडी खाली पडली, ते म्हणून तुमचे नुकसान झाले. काही कसे बोलता तो? असे काही झालेले नाही, तुम्ही तुमचेच पडलात आणि असे आरोप तुम्ही माझ्यावर करू नका. एकतर मी स्वतः श्रीमंत नाही, एकतर मुळात मला श्रीमंत लोकांचा खूप राग आहे. अहो माझ्या काकांचा सुद्धा असाच ऍक्सिडेंट झाला होता. एका श्रीमंत माणसाने त्याला गाडीवरून उडवले होते, त्यामुळे मी असे कुणाला उडवणे शक्यच नाही. मला दाखवा की कुठे लागले ते. तर तो माणूस म्हणतो की उगाच सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मनात जर इतकी सहानुभूती असती तर तुम्ही मला धडक दिली नसती. तेव्हा कला म्हणते की पण मी धडक दिलीच नाही. तेव्हा त्यातील एक लेडीज म्हणते की हल्ली तर हे प्रकरण खूपच वाढत चालले, अंगावर गाडी घालतात आणि तोंड वर करून निघून जातात. तेव्हा दुसऱ्या काकू म्हणतात की मी तर असे म्हणते आणि असे ऐकले की श्रीमंत पोरांना रस्त्यावरच्या लोकांना उडवायला तर गंमतच वाटते. अशा लोकांची जीवाशी खेळणं त्यांना टाइमपास वाटतो. तर कला म्हणते की नाही हो, काही कसे बोलतात? तर त्यातील एक मुलगी म्हणते की पोरगी तर साधी दिसते आणि ती म्हटली की काकांसोबत तिचा म्हणजे त्यांचा असंच ऍक्सिडेंट झाला होता, मग ती स्वतः असे का करेल? म्हणून एक मुलगी कलाची बाजू घेते. तेव्हा त्या काकू म्हणतात की काही नाही, तोंडावर फक्त शहाणपणा दाखवायचा असतो आणि बेडकासारखे असतात अशी माणसं. काहीतरी कारण दाखवायचे, सहानुभूती कमवायची आणि लगेच बाजूला व्हायचे, पसार होऊन जायचे. तेव्हा कला म्हणते की नाही हो ताई, खरंच काही नाही. तर लगेच तो माणूस म्हणतो की बरोबरच आहे, पण जे नुकसान माझे झाले ते कोण भरून देणार? तेव्हा तेथील जमलेले सर्व लोक हे आरडाओरड करू लागतात की हो अगदी यांचे बरोबर आहे की त्यांचे झालेले नुकसान कोण भरून देणार? आणि तेवढ्यात तेथे इन्स्पेक्टर आणि येतात. त्यातील बायका म्हणत असतात की हो बघ ना त्याला किती लागलेले आहे आणि दे ना त्यांचे नुकसान भरपाई. तेवढ्यात पोलीस आणि इन्स्पेक्टर साहेब खाली उतरतात आणि इन्स्पेक्टर साहेब विचारतात की काय झाले, काही तमाशा सुरू आहे का, काय झाले? तर लगेच तेथील तो माणूस म्हणतो की साहेब अहो ऍक्सिडेंट झाला आणि ह्या बाईने ह्या माणसाला उडवले. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय उडवले? तर तो माणूस म्हणतो की यांच्या बाईकला टक्कर दिली आणि त्यांचे खूप नुकसान सुद्धा केले, वर ही बाई पैसे सुद्धा देत नाही. तर कला म्हणते की साहेब अहो हे काही पण सांगतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मॅडम, म्हणजे कलाला मी बोलतो माझ्याशी बोला. तेव्हा तो माणूस म्हणतो की साहेब ही मॅडम खोटं बोलते, एकतर माझं किती नुकसान करून ठेवले विचारा ह्या लोकांना. तेव्हा तेथील सर्व लोक म्हणतात की हो हो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय हो, ह्या मोठ्या गाड्या तुम्ही इतक्या रोडला घालतात, इकडे तर मोठ्या गाड्यांना परवानगी नाही, मग इथे आलाच कशा तुम्ही? तेव्हा कला म्हणते की साहेब अहो मी सुद्धा इथे भाजी घेण्यासाठीच आले होते, पण हेच रॉंग साईडने आले आणि समोरून ब्रेक मारून स्वतःच गाडी घेऊन खाली पडले, तोल गेल्यासारखे. माझ्या गाडीने तर यांच्या गाडीला धडक सुद्धा दिलेली नाही, मी आणि त्यांनी एकाच वेळेला ब्रेक मारला, तो माणूस स्वतःच पडला, यात माझी काय चूक आहे? तर साहेब म्हणतात मॅडम अहो तुम्ही काय बोलता, हे तुम्हाला तरी कळते का? तेव्हा तो माणूस लगेच म्हणतो की साहेब काय सांगणार, गरीबाला कधी बाजू नसते, पण साक्षीदार मात्र असतात. आणि विचार लोकांना तर तेथील सर्व जमलेले लोक हो हो म्हणून त्या माणसाला पाठिंबा देतात. तेव्हा कला म्हणते की मी हात जोडते, खरंच मी काही केलेले नाही, अंबाबाईची शपथ घेऊन सांगते. तेव्हा लगेच साहेब काही ना ऐकून घेता त्या लेडी पोलिसांना म्हणतात की चला कदम काही न विचारता त्या बाईला डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन चला. ते ऐकून तर कला म्हणते की काय अहो साहेब मी तुम्हाला सांगते ना माझी काही चूक नाही. तेव्हा ती लेडीज पोलीस म्हणते की चल ग गप्प राहा आणि कलाच्या हाताला धरते आणि चल पोलीस स्टेशन मध्ये, म्हणून कलाला ते घेऊन जातात आणि ही गाडी जमा करण्यासाठी सांगतात. त्यानंतर इकडे लगेच सोहम आणि अद्वैत बाईकवरून येत असतात कलाला शोधत. तर सोहम म्हणतो की दादा तू वहिनीला फोन कंटिन्यू करत राहा, म्हणजे ती कुठे आहे ते आपल्याला समजेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो मी तर फोन करतच आहे. तेव्हा इकडे तिकडे शोधतात तर अद्वैत
मनात म्हणतो की अजून ह्या बाईला किती फोन ट्राय करायचा, काही न सांगता इकडे तिकडे जायची हिला सवयच आहे आणि ते प्रत्येक वेळेला माझ्या अंगाशी येत. समजतेच काय ही स्वतःला. चांदेकरांच्या कुठल्याही गाडीला स्वतः हात लावून घेऊन जाईल. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब कलाला घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि कला पोलीस स्टेशनला आहे हे समजताच अद्वैत आणि ते सुद्धा तेथेच येतात. तेव्हा अद्वैत तिच्यावरच चिडतो की काय ग, किती आगाऊपणा करशील, मी तुला म्हटलं होतं ना गाडी घेऊन जाऊ नको. तेव्हा कला लगेच उठते, तिला राग येतो. ती म्हणते की काय रे, मी तुला म्हणाले होतेस की तू माझ्या सोबत चल म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय मला कामधंदा नाही का. तर कला म्हणते की हो, तू येणार नाही म्हणून माझी मी आले. आणि दोघांचे तेथे खूप भांडण सुरू होते. सर्वजण पाहत असतात तर इन्स्पेक्टर साहेब सुद्धा वैतागून म्हणतात की अरे शांत बसा, हे पोलीस स्टेशन आहे, तुमचं घर नाही, निघा इथून. तेव्हा कला आणि अद्वैत तर बाहेर येतात. तर अद्वैत बाहेर आल्यानंतर कलाला म्हणतो की अगं, इथे सुद्धा तुला लोक वैतागलेत आणि तुला निघा असे म्हणाले. तेव्हा कला त्याच्या हातातील चावी घेते आणि काय रे, गाडी तू काढतोस का मी चालू. आणि कला अगदी खुश होऊन तेथून येत असते आणि अद्वैत एकटक तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.